या सामन्याला सुरुवात करतोय आपण. संतोष विथ दिनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीवर आहेत वेले संघाचे. तर फ्रंट लाईन गोलंदाज संजय. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. यस, चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. हा चौकार. अप्रतिम सुरुवात. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. संतोषच्या बॅट मधून स्वतःचा तसेच संघाचा अकाउंट ओपन करतोय संतोष. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. गावदेवी वेले विपक्ष गावदेवी बादवड ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल. यावेळेस चेंडू थोडा वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक दूर आहेत. जोपर्यंत चेंडू कलेक्ट केला जातोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. यस, पहिला गडी बाद संतोष. गोलंदाज मात्र या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघासाठी. फलंदाज संतोष बाद झाला या ठिकाणी. फलंदाज नारायण मैदानाच्या आतमध्ये जातोय. इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती नारायण. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. संजय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेले संघ आपली ऑफिशियल एंट्री झाली नाहीये. आपण संपर्क साधा अल्पेश गायकवाड यांच्याशी. संजय गोलंदाज. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 7. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बिगिट साठी प्रयत्न जरूर झाले मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 7. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता तरी देखील भरपूर चांगला कमबॅक. आणि सदाभाऊ तसंही एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एका दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय. भरपूर चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय संजय या गोलंदाजाने. आता मात्र षटक क्रमांक 2 आहे. प्रल्हाद देतोय दुसरं षटक फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. एक वेल होता, एक काल होता ज्यावेळेस रेग्युलर क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवला होता. मात्र 40+ मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्ही डीप मध्ये पाहत आहात. तर गोलंदाज प्रल्हाद
षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज नारायण. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला डोलावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. जादूगर कैलास चेंडूवर जे पावतोय त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बॅट आणि बॉल मध्ये तसा संपर्क झाला नव्हता, मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचले होते चेंडू पर्यंत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावर 9. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. पहिला बाउन्स वर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 चेंडूंचा खेळ चाललाय. 2 चेंडू मागे दुहेरी धाव पाहायला मिळते. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्यात. प्रल्हाद पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस सेंट्रीच्या वरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. यावेळेस हा बॉल उडवलाय, हवेत आहे. कैलास जज करतोय. यस, इज गॉन. फलंदाज बाद. या फटक्यामागे टायमिंग अचूक झाला नव्हता. ताकद देखील तेवढी झोपता आली नव्हती. फलंदाज झाला. परिणाम सर चेंडू सीमारेषा बाहेर होऊ शकला नाहीये. भरपूर वेळ चेंडू हवेत होता. चांगलं जज केलं होतं त्या ठिकाणी कैलास जादूगर. या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपलाय. फलंदाज मात्र बाद झाला. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा बॉल बेट केला जातोय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल गोलंदाज वलतोय. आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतायत. डीप मध्ये आपण पाहतोय फील्ड केले जाते. धावचीची संधी, मात्र थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये गोलंदाज. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अल्पेश गायकवाड सांगत आहेत धावा धावफलकावर 2 गडी बाद 15 धावा. तर यानंतर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल गावदेवी वेले संघ. षटक क्रमांक 3 गोलंदाज कैलास येतोय. हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर अनुभव या गोलंदाजामागे. तिसरं षटक. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज कैलास गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आपण पाहतोय गुरु. पहिला बॉल फेस करतोय. कैलास. हा बॉल विकेट साठी प्रयत्न झाले, मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. लेग ब्रेक चेंडू पाहिला आपण. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी वारंवार ज्याच्या माध्यमातून आपण आजवर पाहत आलोय. या फॉर्मॅट मधील एक उत्कृष्ट खेळाडू आहे कैलास. यावेळेस देखील बीट केलाय आणि यष्टीचित देखील केलाय. फलंदाज बाद गुरु.
गुरुबाज झाला. नवीन फलंदाज देवीदास मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मॅन इन पनामा कॅप. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील बॉल. त्यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू बीट केलाय फलंदाजाला. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये 1 गडी बाद केलाय. कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. रेवासा डॅम अप्रतिम फटका. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी होते वारंवार लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. हे मात्र या ठिकाणी या फलंदाजाने जाणलाय आणि ते लक्षात घेता रेवासा डॅम पाहिलाय आपण. चौकार आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकर पाहायला मिळत आहेत 19. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय कैलास. मागच्या बॉल वर चौकार आलाय. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केले जात आहे. ऑफ साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील पुढील बॉल. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस बीट केला जातोय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. तर आता मात्र षटकातील शेवटचा बॉल आहे. गोलंदाज बोलतोय. यावेळेस इनसाइड आउट खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल्या. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागेल देवीदास या फलंदाजाला. आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि धावफलकर पाहायला मिळत आहेत 21 धावा. आता मात्र अजून एक षटक बाकी आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणावरून आपला गिअर चेंज करावा लागेल. चांगली धावसंख्या उभारण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करावा लागेल या ठिकाणी वेले संघाला. तर त्या उलट जे सातत्य पहिल्या षटकापासून 3ऱ्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळत आहे हे सातत्य पुढील षटकामध्ये देखील पाहायला मिळाला तर नक्कीच कमीत कमी धावामध्ये रोखण्यात यश येईल गावदेवी भादवड संघाला. भरपूर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटक संजयने हाताळले होता. 7 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रल्हादने 8 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. तर 3ऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय गोलंदाज कैलासने. आता मात्र शेवटचं षटक मच्छिंद्र येतोय. पाहूया कशा प्रकारे हात आलेल. शेवटच्या षटकाची धुरा मच्छिंद्र या गोलंदाजाच्या खांद्यावरती. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू मात्र आपण पाहतोय जोपर्यंत अडवला जातोय त्या दरम्यान 3री धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. महेश ठाकरे या ठिकाणी आहेत. षटकारासाठी पारितोषिक लावलाय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे गावदेवी वेले संघातील फलंदाजांसाठी. यावेळेस ऑन साइडला डोलावला चेंडू. 2री धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. यस बाद. यस 25 धावा धावफलकावर झाल्यात. मात्र अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत आणि या 4 बॉल्सवर
सुवर्ण संधी आहे वेले संघाला. त्यांचे जावई महेश ठाकरे यांच्या माध्यमातून षटकारासाठी पारितोषिक लावलंय 500 रुपयाचं. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढील बॉल त्यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत आणि चेंडू निघून गेलाय लेग पॅचच्या स्वरूपात सीमारेषेबाहेर. हा चौकार. लक फॅक्टर आपण पाहतोय वेले संघाच्या बाजूने. याच्या 4 धावा आल्यात एक बायच्या स्वरूपात. धाव संख्या 29. पुढील चेंडू यावेळेस प्रहार झालाय, अप्रतिम फटका, चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. तर हा षटकार आलाय. यस, या षटकारासाठी पारितोषिक आहे. महेश ठाकरे वेलेगावचे जावई आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय आणि या षटकारासाठी देखील दिलं जाईल. षटकातील पुढील बॉल यावेळेस हा बॉल दिशा चुकीची आहे. वाईड बॉल, अवांतर धाव मिळेल. थर्टी 36 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील बॉल यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा झाल्यात. आता मात्र एक सन्मानजनक टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. एक असं टोटल ज्या टोटल पासून गावदेवी वेले संघ नक्कीच फाईट करेल. षटकातील पुढील बॉल मच्छिंद्र वलतोय. यावेळेस ऑन साइडला फटका. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. राजू पाटील आला ना बस, राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला ना बस, होती चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. धावसंख्या धावफलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा झाल्यात. 40 धावांचं लक्ष आहे. एक चांगलं टोटल जरूर म्हणता येईल, कारण 40 धावा 40+ क्रिकेटमध्ये चांगल्या धावा मानल्या जातात. एक असं टोटल ज्यापासून वेले संघ फाईट करेल.
तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडा स्पीडअप करा. यानंतर अजूनही 5 सामने खेळवायचे आहेत. षटकातील पुढील बॉल, पहिला बॉल कट केलाय त्या ठिकाणी. या क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीत आणि चेंडू मात्र थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. हा चौकार. षटकातील पुढील बॉल ऑन साइडला टोलवलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. यावेळेस बीट केलं जात आहे प्रल्हाद या फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 40 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय गावदेवी बादवड संघ. यावेळेस इनसाइड आउट. अप्रतिम फटका. चेंडू अडवला गेलाय त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अकरा धावा धावफलकावर झाल्यात. तर पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. आणि ज्यावेळेस एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस मात्र या प्रकारचे बदल तुम्हाला करावेच लागतील. षटकातील शेवटचा बॉल. संतोष गोलंदाजी मार्कवर. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज देखील संतोष आहे. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण 40 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात बादवड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण जी सरासरी आहे त्याहून अधिक धावफलकावर लावली गेली आहे. थोडं स्पीडअप करा वेले संघ कारण अजूनही 5 सामने टोटल खेळवायचे आहेत.
देवीदास षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. वेले संघ थोडा उशीर होतोय, प्लीज त्वरा करा. पहिलाच बॉल दिशा चुकीची आहे, वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिला गडी बाद, बिग विकेट प्रल्हाद नाईक. जरूर केले, मात्र फटक्यामागे तेवढी ताकद जोगता आली नव्हती. डीप मध्ये चांगला झेल पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघासाठी दिनकरा गोलंदाज. नवीन फलंदाज यशवंत मैदानाच्या आतमध्ये जातोय. यशवंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर वैयक्तिक 11 धावांचे योगदान दिल्यानंतर बाद झालाय फलंदाज प्रल्हाद. षटकातील पुढील बॉल, यावेळेस प्रहार झालाय. अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. भरपूर फ्लाइट दिली होती या चेंडूला, हे मात्र या ठिकाणी ओळखलं होतं फलंदाज यशवंतने, आणि त्यानुसार मात्र ऑन साइडला चेंडू भिडकावून दिला होता. 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. देवीदास, यावेळेस ऑन साइडला बॉल टोलवलाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. एकोणावीस धावा झाल्यात. हा बॉल फुल टॉस करून घेतलाय. ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढील बॉल, यावेळेस देखील फ्लाइट दिली आहे चेंडूला, मात्र अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष तरेच्या बॅट मधून हा चौकार आलाय. षटकातील पुढील बॉल, यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात संतोष तरे याची खेळी संपुष्टात. धावा धावफलकावर आहेत 25.
12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेवी भादबड संघाला. बारा बॉल्स 15 रन्स काढायच्या आहेत. सतीश गोलंदाज झालाय. एक निर्णायक षटक आहे. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. सतीश गोलंदाजी मार्कवर आलाय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल समोर फलंदाज यशवंत. पहिलाच बॉल ऑन साइडला डोलावलाय. मिसफिल्ड झाली आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. एक धाव आली मात्र या ठिकाणावर नक्कीच संघनायक त्याचबरोबर गोलंदाजाची प्रशंसा केली जाईल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्यानुसार हा बॉल हाताला होता मात्र मिसफिल्ड झाली आणि त्यावर मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. तर आता मात्र 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे संघ विजयी होण्यासाठी. भादबड संघाला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल सतीश बोलतोय. यावेळेस कट केलाय. गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल का सीमारेषा पार. यस चेंडू सोबत खेळाडू देखील. तीस धावा झाल्यात. आता मात्र रन बॉल इक्वेशन वर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल यावेळेस टॉप आहे. चेंडू हवेत आहे. फलंदाज पाहूया काय घडले त्या ठिकाणी एक्झॅक्ट. यस बाद घोषित केलाय त्या ठिकाणी. तर फलंदाज बाद झालाय कैलाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय जातोय. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 9 बॉल्सचा खेळ बाकी आहे.
सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल. हा बॉल फुलटॉस आहे, हवेत खेळून काढलाय, मात्र क्षेत्ररक्षण चुकीचा. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. सुरेख फटका. आता मात्र समीकरण जे आहे ते सोपं झालंय. येणारे 8 बॉल्स मध्ये 6 रन्स काढायच्या आहेत. सतीश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जोरदार अपील. यस, फलंदाज बाद. यस, गणेश पाटील आरके स्पोर्ट वादवड, आपण या ठिकाणी संपर्क साधा. गणेश पाटील आरके स्पोर्ट. 7 बॉल्स बाकी आहेत आणि या 7 बॉल्सवर 6 रन्सची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस हा बॉल हवेत खेळलाय, झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र शेवटचे 6 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. थोडं स्पीडअप करा. यस, यानंतर सर्व सामने 3 षटकांचे आहेत. अमर कासने संघाचा संगणक आपण टॉस साठी या. शेवटचं षटक आहे. 6 बॉल्स 5 रन्सची आवश्यकता. मंगेश गोलंदाज आलाय. 5 धावा रोखेल का पाहूया. समोर फलंदाज विजय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटॉस आहे, भिडकावून दिलाय. विजयी फटका विजयच्या बॅट मधून. अभिनंदन गावदेवी भादवड. वेले संघाचा संगणक आपण या ठिकाणी गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. अमर स्पोर्ट कासने संघाचा संगणक टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच प्रल्हाद नाईक मॅन ऑफ द मॅच साठी या. त्याचबरोबर वेले संघाचा देवीदास
त्याने एक षटकार ठोकला होता, त्या षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आपण देखील या. तर सामनावीर आपण देऊया प्रल्हाद नाईक यांनी ज्या प्रकारे जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या.